झी 24 तास, एक पाऊल पुढे. सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवन विद्येमुळे आयुष्य बदलतं. कुठलीही अंधश्रद्धा नाही, कुठलीही बुवाबाजी नाही. वैज्ञानिक आणि मानवशास्त्रीय मार्गदर्शन करत वामनराव पै विश्व शांतीचा संदेश देतात. समाजात खरं परिवर्तन घडवण्याची ताकद वामनराव पै यांनी सांगितलेल्या जीवन विद्येत आहे. जीवन विद्येमध्ये आल्यानंतर मला ऍक्च्युअल रिलेशन काय असतं, म्हणजे आपले जे आपल्या आई वडिलांशी किंवा भावंडांशी जे काय रिलेशन असतं त्याचं महत्त्व कळलं. म्हणजे जीवन जगणे ही कला आहे हे फक्त इन जनरल माहिती होतं, पण असं ॲक्च्युली जीवन जगणे ही कला कशी आहे ते माहीत नव्हतं. मग त्यामुळे जेव्हा सद्गुरूंचे हे प्रवचन ऐकलं, त्यानंतर सद्गुरूंची पुस्तकांचं वाचन केलं, त्यामुळे मला ॲक्च्युअल कळलं की जेव्हा आपले आईवडील आपल्यासाठी एवढं आयुष्यभर काही ना काही करत असतात, मग तेव्हा त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे काय, हे छोटे छोटे अनुभव मला यायला लागले की ज्यामुळे माझ्या घरातले माझे आई वडील भावंड ती माझ्या म्हणजे आमचं रिलेशन जरा जास्त क्लोज झालं, अटॅच झालं एकमेकांशी. हा माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण अनुभव आहे. जीवन विद्या मिशन म्हणजे आहे एक शांततेच्या मार्गानं होत असलेलं समाजातलं एक परिवर्तन. जीवन विद्येच्या विचारांनी नाहून निघालेल्या अनेकांची आयुष्य बदलली. जीवन जगावं कसं हे या जीवन विद्येनं शिकवलं. सद्गुरू वामनराव पै यांच्याच शब्दात सांगायचं तर वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरून विकासवादाकडे झेप घेणं म्हणजे जीवन विद्या. असमाधानाकडून समाधानाकडे नेणारा, दुःखाकडून सुखाकडे नेणारा, तिमिरातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे जीवन विद्या. या जीवन विद्येमुळे अनेकांच्या आयुष्याला नवा अर्थ मिळाला. सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेल्या जीवन विद्येला प्रयत्नवाद मान्य असून दैववाद अमान्य. जीवन जगणं म्हणजे एक मोठी कला असून ती आत्मसात केल्याशिवाय जीवन सुंदर, सुरेख आणि सुखावह होणार नाही. सद्गुरू वामनराव पै यांनी सुरू केलेली ही जीवन विद्या म्हणजे आहे एक आयुष्याला नवी दिशा देणारा अनुभव. प्रत्येकाच्या आयुष्यात काही निराशेचे क्षण येतात, त्यावेळी काय करावं हे कळत नाही. अशा वेळी जर जीवन विद्यारूपी शिदोरी आपल्या जवळ असेल तर आयुष्यात नवी दिशा मिळते. आधी केले मग सांगितले या न्यायानं वामनराव पै यांचं जगणं आहे. साधं, मनमिळाऊ, हसतमुख, निगर्वी असं वामनराव पै यांचं व्यक्तिमत्व आहे. जीवन जगणे ही कला आहे. मग तसंच आपण जर जीवन बुद्धिबळ जेव्हा खेळतो तेव्हा समोरचे जे प्यादे असतात ते कसे चालवायचे हे आपल्याला कळतं, त्याचं आपल्याला ज्ञान असतं, म्हणून आपण बुद्धिबळ हा खेळ खेळू शकतो. तसंच आपल्या जगामध्ये आपल्या समोरच्या व्यक्ती येतात, ती व्यक्ती कोणत्या स्वरूपाची आहे किंवा त्या समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला काय माहीत आहे किंवा समोरच्या व्यक्तीशी आपण तिच्याशी कसं ट्रीट झालं पाहिजे, कसं वागलं पाहिजे ते जर आपण जाणून घेतलं आणि त्यानुसार आपण त्या व्यक्तीशी जर बोलण्याचा किंवा वागण्याचा प्रयत्न केला तर त्यात आपल्याला नक्कीच यश मिळतं. आणि अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये यश मिळवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि सुखी जीवन जगण्यामध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकतो. आणि शांततेचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं जीवन जगण्यासाठी जीवनमध्ये अत्यंत मानवाला उपयुक्त आहे आणि आपण सर्वांनी त्याचा स्वीकार करायला हवा असं आमचं सद्गुरू सुद्धा सांगतात आणि माझी सुद्धा हीच धारणा आहे. माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मला प्रपंचाच्या अंगाने मला सुख तर मिळालंच, परंतु परमार्थाच्या अंगाने मी जे शोधामध्ये होतो ते सुरुवात झाली. मी असं म्हणत नाही की आम्ही आत्मज्ञानी झालो, पण निदान देवाच्या दिशेने वाटचाल तरी सुरू झाली, हेही नसे थोडके. आणि त्यावर सद्गुरूंचे आम्ही खूप कृतज्ञ आहोत, कारण जवळून मार्गदर्शन आम्हाला सद्गुरूंनी केलं. आता लाखो लोक येतात, पण ज्यावेळी आम्ही प्रवेश केला तेव्हा काही हजारो लोक असायचे. त्यामुळे सद्गुरूंचं मार्गदर्शन अक्षरशः व्यक्तिशः मार्गदर्शन मिळत असतं आणि त्याच्या बळावर आम्हाला जे ज्ञान संपादन केलं आम्ही सद्गुरूंकडून ते लोकांपर्यंत पोहोचावं ही मनोमन इच्छा. आणि म्हणून आज सुद्धा मला या ठिकाणी सद्गुरूंनी बोलवलं आणि तुम्ही कम्पेअरिंगचं काम करा, स्टेज मॅनेजमेंटचं काम करा. ते आनंदाने केलं, कारण आपल्याला वाटतं की याच्या माध्यमातून लाखो लोक सुखी होतील. जीवन विद्येची ही आजपर्यंतची वाटचाल. समाजाला नवी दिशा मिळते ती अशाच जनचळवळींमधून. ही आहे स्वयं विकासाची चळवळ.
भरकटलेल्या समाज मनाला नवी दिशा दाखवणारी मांगल्यमय चळवळ. समाजाचं भवितव्य घडतं ते अशाच विकासाच्या वाटेवर दमदारपणे पावलं टाकणाऱ्या पांथस्थामुळे. आम्हाला समाज परिवर्तन करून राष्ट्राची प्रगती साधत विश्वशांतीकडे आम्हाला झेप घ्यायचं आहे. म्हणजे पहिलं आमच्या मनात काय समाज परिवर्तन केलं पाहिजे. समाज परिवर्तन म्हणजे समाजाची मानसिकता बदलणं. ती मानसिकता बदलली ना त्याच्यामध्ये राष्ट्रप्रगती हे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं. आणि राष्ट्रप्रगतीतून विश्वशांतीकडे झेप घेणं हा आमचा जीवनविद्या मिशनचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे. सद्गुरू वामनराव पै म्हणजे आहेत एक आधुनिक समाज सुधारक. विज्ञानाची कास धरत नवं समाजमान घडवणारे, मानवाला सुखी समाधानी जीवनाचा अनुभव देणारे. जीवन विद्येचा सुगंध दरवळत राहावा हीच त्यांची प्रेरणा आहे. याच प्रेरणेतून साकारला आहे हा महान ज्ञानयज्ञ. याच ज्ञानयज्ञातून जीवन विद्येचं अमृत चाखत नवा प्रगतिशील समाज घडतोय. झी 24 तास एक पाऊल पुढे.